नागपूरच्या आरक्षण सोडतीवर वरट्टीवार यांनी असा दावा केला की शिवानी आणि यांच्यासाठी कुठेतरी ही सोडत खुल्या प्रवर्गातील महिलांच्यासाठी काढली गेली. महाराष्ट्राच्या सोडती ह्या ज्या पद्धतीने पारदर्शकपणे सर्वांसमक्ष आणि संपूर्ण कॅमेऱ्याच्या सीसीटीव्ही सर्व्हेलन्सच्या नियंत्रणामध्ये होतात. कुठल्याही पद्धतीचा कुठलाही त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही अशा सोडतीमध्ये. पण वडेट्टीवार आता ज्या पद्धतीने बोलतात, खरं तर वडेट्टीवारकडनं अशा पारदर्शी विषयावर कलंक लावण्याची जी पद्धती आहे ती वडेट्टीवारला न शोभणारी आहे. शेवटी महिला आरक्षण होत असताना किंवा SC ST आरक्षण होत असताना कुठल्याही पद्धतीचा कुणाचे हस्तक्षेप त्या ठिकाणी चालत नाही, कुणी करत नाही. आणि अशा पारदर्शी प्रशासनामुळेच आज महाराष्ट्राची पत ही देशामध्ये आहे. त्याला नागपूरला महिला आली आहे. मी आमच्या सर्व महिलांचं अभिनंदन करतो की महिला महापौर या ठिकाणी जे होणार आहेत, शेवटी 50% जे आपलं रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनातून आपल्याला या ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे. नागपूरमध्ये एका महिलेला संधी मिळते हे चांगली गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रातील चांगल्या ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहे त्या ठिकाणी महिला या ठिकाणी महापौर होणार आहे. पुण्याला आपण बघितलं असाल तिथेही महिला महापौर होणार आहेत. नाशिक ते बघितलं असाल. त्यामुळं मला असं वाटतं की हे चांगली गोष्ट आहे. आता वडेट्टीवारवर टिप्पणी करणे काही योग्य नाही. वडेट्टीवार स्वतःच हुशार आहेत. त्यामुळे त्यांनी केवळ या ठिकाणी जो आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला किंवा जे काही नागपूर म्हणून मिश्किल या ठिकाणी टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला ते केवळ त्यांनी मला वाटतं जाणीवपूर्वक केला असेल असं दिसतं. भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे यांना समर्थन द्यावं महापौर निवडीसाठी, तीच बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली असेल. कोणी म्हटलं? भास्कर जाधव. ठीक आहे. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. त्यांना आम्ही अभिवादन केलं आहे. या जन्मदिवसाला कुणी राजकीय जोडू नये. या ठिकाणी राजकीय भाष्य बाळासाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त करणे हे बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये यामध्ये याला कधीच स्थान आलं नाहीये. मीडियाची बातमी चुकीची आहे. आमचा पक्षाचे 9 नगरसेवक आहेत ते वेगळे आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांनी म्हणून वेगवेगळा आघाडा तयार केला आहे. त्या आघाड्या एकत्र येऊन त्यांनी ते सभापती वगैरे घेतलेले आहेत. आमचा त्यांचा काहीच संबंध नाही आणि त्याचा खुलासा आमच्या अजय मातनींनी केला आहे. अकोल्यामध्ये काल डिनर डिप्लोमसी झाली. 30 नगरसेवक सर्व पक्ष उपस्थित होते. सत्ता स्थापनेच्या काय हालचाली सुरू आहे, कधी राजकारण तापले? काही फरक पडणार नाही. भारतीय जनता पार्टी 38 घेऊन सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे भाजपाचाच महापौर होईल. तमिलनाडु के जो मुख्यमंत्री स्टालिन उन्होंने ऐसा कहा है कि अभी विधान परिषद का जो सत्र होता है उसके पहले राज्यपाल का जो भाषण होता है ये अब परंपरा समाप्त करने की चाहिए, स्टालिन ने कहा है. देखिए, हर राज्य की अपनी अपनी परंपराएं होती है. हर राज्य के अपने अपने नियम कायदे होते हैं जिसमें राज्यपाल का अभिभाषण होता है. राज्यपाल अपनी सरकार के बारे में जनता के सामने कुछ बातें लाते हैं, उनका अभिनंदन भी करते हैं, कुछ सूचनाएं भी देते हैं. राज्यपाल का अभिभाषण कोई पॉलिटिकल नहीं होता है. वो अपनी सरकार का कमिटमेंट, अपने सरकार के विषयों को लेकर बात रखते हैं. तो मुझे लगता है राज्यपाल का अभिभाषण और स्वतंत्र राज्यपाल की जो वहाँ पे उनका जो अस्तित्व है, स्वायत्त है, उसके ऊपर अधिकार पे गाज लाना, उनके अधिकारों का हनन करना ये कोई ठीक नहीं है. जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. आज आमची DPC आहे. त्यामध्ये पुढच्या 25-26 या आर्थिक वर्षाचा आम्ही नियोजन करतोय. 26-27चं 25-26चा आढावा आणि 26-27चं नियोजन. तर 25-26 मध्ये आमच्याकडे जे 1200 कोटी रुपये होते त्यामधलं काय काय परिस्थिती आहे, किती खर्च किती अखर्चित आहे याचा आढावा आम्ही घेणार. आणि 26-27 करता जे डिमांड झाल्या आमच्या विभागाच्या त्या 1800 कोटीच्या आहेत. त्या डिमांडबद्दल आम्ही चर्चा करणार आणि मग आमचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जेव्हा
याची फायनल प्रेझेंटेशन घेतील तेव्हा आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडे हा संपूर्ण आराखडा मांडणार. आज नागपूरमध्ये आणि उद्या अमरावतीमध्ये ही डीपीसी आहे. नागपूरचा महापौर कधीपर्यंत ठरेल काय सांगणार? नागपूरमध्ये आमची देवेंद्रजी, नितीनजी, आम्ही सर्व एकत्र बसून कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय होईल. संदीप जोशी आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी असतील. संदीप जोशी नाराज आहे, तुमची काही भेट होणार आहे का? संदीप जोशी म्हटलं 13 मे नंतर मी फक्त मतदार फडणवीसांची भेटणार आहे, त्यापूर्वी तुमची काही भेट होणार आहे? आता मी काही संदीप जोशी चर्चा केली नाही. मी दिल्लीला आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीमध्ये आम्ही सर्व होतो. आता मी नागपूरला आलो आहे, मी नक्की चर्चा करेन. संधी देण्याच्या प्रकारची चर्चा पाहायला मिळत आहे. तुम्हाला विचारून चर्चा करू.